सगळ्यांना हाय. आज खूप अशी थंडी पडली होती, त्यामुळे घरात काही बसवत नव्हतं. त्यामुळे सासूबाई बसल्या होत्या बाहेर कांदा चिरत आणि त्यांच्या मैत्रीण पण त्या सोबतीला गप्पा मारायला. तर त्यांच्या खूप दिवसातून मैत्रीण आल्या होत्या, त्यामुळे आम्ही करत होतो आज मासवडी स्पेशल अशी. तर मी कांदा घेऊन आले मस्तपैकी आणि परतला. कांदा परतून झाल्यानंतर लगेच खोबरं पण किसून मला परतायचं होतं. परत म्हणून खोबरं किसून घेतलं पटापटा आणि परतायला घेतलं. आणि आज आम्हाला मासवडी करायची होती, त्यामुळे खूप असं काम होतं. सकाळचं सगळं उरकलं होतं, कपडे बिपडे झाले होते धुवून. आणि मग खोबरं भाजून घेतलं, नाही तर तीळ पण भाजून घ्यायचं होतं आणि शेंगदाणे पण भाजून घ्यायचे होते. आणि आमटीचं वाटण असं सगळं काढून झालं होतं. तुम्ही जर माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तर मस्तपैकी मग असंच भाजून झालं होतं खोबरं. तोपर्यंत मग हावरी भाजायला घेतली आणि हावरी भाजून झाली. मग आता पुढच्या प्रोसेसला लागू आपण. मग सगळं भाजून जे घेतलं होतं ते वाटून घेतलं होतं मी. आणि जी एकमेव जी वस्तू असती म्हणजे आपल्या हातात म्हणजे किचन, आपण इथून सगळी सूत्र आपण हलवू शकतो, ते असं एकमेव किचन आणि तेच आपल्या हातात. बाकी कोणती गोष्ट आपल्या हातात काही नसतं. तर मग खोबरं भाजून घेतलं होतं सगळं. ते जे भाजून घेतलं तर हावरी आणि शेंगदाण्याचा कूट वाटून घेतला. शेंगदाणे वाटून घेतले आणि मध्यम असं थोडंसं बारीक वाटायचं होतं. मग सासूबाईने सगळं मिश्रण एकत्र केलं आणि ते सारण करायचं तयार होतं. मिरची पावडर, कांदा लसूण, घरचा मसाला, मीठ, हळद असं टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं. त्यानंतर बेसनपीठ आम्ही हटवून घेतलं, कारण त्याचा व्हिडिओ काही आम्ही काढला ना. नंतर जे हटलेलं बेसनपीठ होतं ते त्याची मस्तपैकी अशी थापोडी करून घेतली. त्यानंतर जे आम्ही सारण केलं होतं ते सारण त्याच्यावर टाकलं. आणि सासूबाई म्हणत होत्या तू कर, तुला पण जमेल असं तसं. पण मी काही टाळून दिलं ते. मला म्हणलं नको, तुम्ही यावेळेस करा, मी पुढच्या वेळेस नक्की करेल असं म्हणलं. पण तशी बऱ्यापैकी मी मदत केली होती. पण मला हे काम जे सगळ्यात कठीण जमतं ते म्हणजे वडी करायचं, ते काही जमत नाही एवढं. तुडकी मुडकी येते, मी कधीतरी करायची म्हणलं तर करू शकते. पण आमच्या सासूबाई मस्त अशा मासवडी करतात आणि बघू शकते मग किती भारी केलेली वडी. असं गोल गोल करायचं आणि त्याला वरून थापायचं मस्तपैकी. आणि चवीला पण आज आम्ही खाली सगळ्यांनी खूप छान झाली होती. आणि त्यांच्या मैत्रीण खूप दिवसातून आल्या, तर त्याच्यामुळे त्यांच्या मैत्रिणीला पण जेवण त्यांना हे दिल्यामुळं त्यांना पण छान वाटलं केल्यामुळं. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायचे नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मग दोघींनी जेवण केलं. भेटूया पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.